आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त भाविकांना 7 जुलैपासून 24 तास दर्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीची बैठक संपन्न झाली। कारण येत्या 17 जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या महापूजेस येणार आहेत व 7 जुलैपासून श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा पलंग निघणार आहे व 24 तास येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन खुले राहणार आहे। वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ 24 तास श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे चरणदर्शन मुखदर्शन चालू राहणार आहे। त्यानिमित्ताने आजची ही बैठक संपन्न झाली व तसेच प्रस्थानाला जाण्याच्या पूर्वी व प्रस्थानानंतरही श्री क्षेत्र पंढरपूर येथे असंख्य वारकरी दर्शनासाठी येतात। त्यांच्या व्यवस्थापनेसाठी आपण पत्राशेडची पूर्ण व्यवस्था केली गेलेली आहे। पत्राशेडमध्ये भाविकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून कूलर असेल, टीव्ही असेल, वर ऊन लागू नये पाऊस लागू नये म्हणून त्यांना काही छताची व्यवस्था असेल, खाली पायाला टोचू नये म्हणून मॅटची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाणी असेल, चहा असेल, लिंबू सरबत असेल, खिचडी वाटप असेल किंवा चहा असेल, हे सर्व वारकऱ्यांना मोफत व्यवस्थित देण्याची व्यवस्था मंदिरे समितीनं आज करायचा निर्णय घेतलेला आहे। आज वारकरी हा या आषाढी वारीचा केंद्रबिंदू समजून त्या वारकऱ्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास होणार नाही याची खबरदारी मंदिरे समितीनं आज घेतलेली आहे व आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या पूजेचीही सर्व व्यवस्थेपणीची आज व्यवस्थापना केली गेली आहे। मानाच्या 10 वारकऱ्यांना जे मंदिर पूजेच्या वेळेस पालखी सोहळ्यात देणार त्याचा निर्णय काय झाला? नाही, मानाच्या 10 पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेला बसवायचा असा निर्णय कधीही झालेला नाही। ही चुकीची बातमी म्हणण्यापेक्षा थोडंसं बातमी वेगळ्या पद्धतीने दिली गेलेली आहे। आम्हाला तिथे त्यांना पास द्यावा अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती। मग आम्ही त्यावेळेस त्यांना असं सांगितलं आहे की एकतर या गोष्टीची आम्ही पूर्ण प्रशासनाशी चर्चा करून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी असतील, आदरणीय शेळकेसाहेब असतील, संपूर्ण मंदिर समितीचे सदस्य असतील आणि या संपूर्ण आषाढी वारीची सगळी व्यवस्थापना बघून त्यांच्याशी आम्ही चर्चा करून मंदिर समितीमध्ये निर्णय घेऊनच आम्ही या पासची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि त्यांना आत जायचे पास द्यावत का असा विषय होता। त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजाला बसायची, पूजा सालाबादप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं कुटुंब व मानाचे वारकरी हेच महापूजेला राहतील। मंदिरे समितीने त्यांचा सत्कार नाही केला। ऐका मंदिरे समितीनं त्यांचा सत्कार केला नाही। ऐका त्यांनी मुख्यमंत्र्यांना पास मागितला, त्यांनी अजून मंदिरे समितीला पास मागितला नाही। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पास मागितला आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की ही जी वारी आहे या वारीची आज जायची जी सगळी व्यवस्थापना आहे एकादशीच्या दिवशीची की मुख्यमंत्र्यांना आम्ही निमंत्रण देतो आणि तिथंही त्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेऊन तुमचे जिल्हाधिकारी असतील, SP असतील आणि या वारीचे अधिकारी असतील यांच्या समवेत बैठक संपन्न होईल आणि त्या बैठकीत आम्ही त्याचा निर्णय घेऊ। अजिबात नाही, मुख्यमंत्र्यांचा अजिबात हस्तक्षेप नाही आहे। नाही त्यांनी मंजूर केलेलं नाही आहे, त्यांचं स्टेटमेंट नाही आहे। नाही आहे, पालखी प्रमुखाची अडचण नाही आहे, जागेची अडचण आहे। तिथली जी जागा आहे आता तिथं 60 माणसंच बसतात तर आत कमीत कमी 300 ते 350 माणसं असतात।
सफोकेशन त्यामुळं होतं आहे. अडचण मानाच्या पालखीचा आहे, आम्ही आदर आणि सन्मान करतो. विषय आहे त्या जागेचा विषय आहे.